नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुम्हाला युनिट ऑफ एरिया अँड व्हॉल्यूम म्हणजे क्षेत्रफळ आणि घनफळ याची एकके कशी घ्यायची हे सांगणार आहे। या ठिकाणी एक सारणी तयार केली, टेबल तयार केलेला आहे। त्यामध्ये युनिट ऑफ क्वांटिटी, एरिया, सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम ऑफ एनी म्हणजे कोणत्या आकाराचे घनफळ। जसं या ठिकाणी पाहिलं आपण राशीची एकक सेमीमध्ये असतील तर एरिया, सरफेस एरिया, क्षेत्रफळ, पृष्ठफळ जसे वक्र पृष्ठफळ, कर्व सरफेस एरिया, एकूण पृष्ठफळ, टोटल सरफेस एरिया याची एकक सेमीचा वर्ग cm स्क्वेअर, सेमीचा वर्ग किंवा चौसेमी म्हणजे चौरस सेंटीमीटर हे असते। आणि व्हॉल्यूम ऑफ एनी फिगर किंवा एनी ऑब्जेक्ट त्याचं युनिट असतं cm क्यूब, सेमीचा घन किंवा घ सेमी म्हणजे घन सेंटीमीटर। आणि जर राशीची एकक मीटरमध्ये असतील तर एरिया, सरफेस एरिया याचं जे एकक आहे ते मीटरचा वर्ग असतं, m स्क्वेअर म्हणतात त्याला किंवा चौमी म्हणतात, त्याला चौरस मीटर असे म्हणतात। आणि व्हॉल्यूमचं जे एकक आहे ते m चा घन असतं म्हणजेच मीटर क्यूब म्हणतो त्याला आपण, मीटरचा घन म्हणतो किंवा घमी म्हणतो, याला घनमीटर असे म्हणतात। अशा प्रकारे राशीची एकक जशी असतात त्या पद्धतीने क्षेत्रफळ आणि पृष्ठफळाची एकक बदलतात। सेमीमध्ये असतील तर cm स्क्वेअर, सेमीचा घन, मीटरमध्ये असतील तर मीटरचा वर्ग, मीटरचा घन, अशा प्रकारे। आता उदाहरणे सोडवताना काय असतं, सर्व राशीची एकक हे समान असावीत किंवा नसतील तर ती समान करून घ्यावी लागतात आणि त्या पद्धतीने आपल्याला त्याची एकक देता येतात। धन्यवाद।